गर्दी बघू शकाल तरी शिवाय मिसळला मजा. अरे बापरे, आपण इतके मोठे नाशिकला आलो आणि मिसळ नाही. लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी आहे बालाजी मंदिर. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागाची वेगळी खाद्य संस्कृती आहे. ही आपली संपूर्ण थाळी मिसळ हेच उत्तर देतात. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेतच असाल. आज काय विशेष? चला बघूया. आज आम्ही आलेलो आहोत साधना चुलीवरची मिसळ. तर आम्ही स्पेशल साधनाची मिसळ खायला आलेलो आहोत. हाय विधान, कुठे आलास? मिसळ खायला आलो. ए विधू, बुलक कार्ड बघ, बुलक कार्ड, बैलगाडी. विधानला बैलगाडीत बसायचं आहे. विधानच्या निमित्ताने आज मी सुद्धा बैलगाडीत बसणार आहे. आणि तुम्ही इथे गर्दी बघू शकाल. आणि संडेला तर बरंच वेटिंग असतं. असं मस्त ॲम्बियन्स आहे, बरीच गर्दी आहे. आज संडे आहे, बाबांना सुट्टी आहे. सो आम्ही सगळे आलेलो आहोत मिसळचा आस्वाद घेण्यासाठी. नाशिकला आलो आणि मिसळ नाही असं होणे नाही. त्यामुळे म्हटलं साधनाचीच मिसळ खाऊया. छान काळ्या मसाल्याची चुलीवरची मिसळ आहे. खूप टेस्टी आहे, खूप छान आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता गर्दी, खूप सगळी गर्दी आहे. बऱ्याच सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी चालू केल्या आहेत. नाशिकमधील साधना मिसळ ही त्यांच्या लाकडी चुलीवर शिजवलेल्या अस्सल आणि मराठमोळा चवीसाठी प्रसिद्ध आहे. 1959 पासून ही कार्यरत आहे. हे ठिकाण गावाकडच्या वातावरणासह उत्तम मिसळसाठी ओळखले जाते. येथील वैशिष्ट्य असे की चुलीवरची मिसळ आहे, त्यात पारंपरिक चव आहे आणि ग्रामीण बैठक व्यवस्था आहे. तर यांचा वेळ आहे सकाळी 8 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत. ही जागा नाशिकमधील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध मिसळपैकी एक मानली जाते. मला नाशिकमधील पेरूच्या वाडीची मिसळ आणि साधनाची चुलीवरची मिसळ अशा 2 मिसळ मला प्रचंड आवडतात नाशिकमधल्या. तुम्हाला कुठली मिसळ आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशा लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी छान छान वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज अरेंज केल्या आहेत त्यांनी. लहान मुलांना पण मजा येते आणि मोठ्यांना पण मजा येते लहानांसोबत. असं छान अरेंज केलं आहे. वेगवेगळे फोटोजेनिक पॉइंट्स आहेत जिथे फोटोशूट तुम्ही करू शकाल असे त्यांनी अरेंज केले आहेत. म्हणजे मिसळ सोबत बाकी पण मजा भरपूर आहे. छान छान फोटोचे पॉइंट आहे जिथे छान फोटोशूट करता येईल असं. चला, दोन्हीकडे भरपूर वेटिंग आहे. दोन्हीकडे आहे सिटिंग अरेंजमेंट, पण गर्दी भरपूर असल्या कारणानं वेटिंग आहे. आणि नाव अनाऊन्स करताय. आबांनी डायरेक्ट घरी घेतली ना विधान तुला ही बाईक? रेड बाईक आहे ना अशी तुझ्याकडे? ते पुढे बघ, पुढे ट्रेन आहे बघ. ट्रेन मध्ये बसायचं का तुला? हा, चला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागाची वेगळी खाद्य संस्कृती आहे. मंदिरांचं शहर असलेल्या नाशिकमधला फेमस पदार्थ कोणता असा प्रश्न विचारला की सर्वजण मिसळ हेच उत्तर देतात. वेगवेगळ्या भागात एकापेक्षा एक सरस मिसळ मिळतात. त्यामुळेच नाशकात कुठूनही पर्यटक आले तर ते मिसळ खाल्ल्याशिवाय जात नाहीत. हे असं चित्र बघितलं की असं वाटतं अरे बापरे, आपण इतके मोठे होऊन गेलोत. आत्ता तर आपण आई बाबांचा हात पकडून चालत होतो आणि आता आपली मुलं पण येऊन गेली जी आजी आजोबांचा हात पकडून चालत आहेत. बरेच असे अचूक निशाणे सुद्धा लावले आणि लगेचच आम्ही ट्रेनमध्ये सुद्धा बसलो. आपल्या लहान मुलांसोबत पुन्हा एकदा लहानपण जगताना एक वेगळीच मजा असते, नाही का? मी सुद्धा विधानसोबत सगळ्या छोट्या राईड्स पुन्हा एन्जॉय करते आहे आणि खूप छान अनुभव आहे. वेटिंग आहे ना इथे मिसळ खाण्यासाठी. थांबलोय आम्ही. आपल्या महाराष्ट्रातला एखादा मराठी माणूस कुठल्या व्यवसायात उतरला आणि असं भरघोस यश त्याला मिळालेलं बघितलं की प्रत्येक मराठी माणसाचं ऊर अभिमानानं भरून येतं. तसंच काहीच आहे ह्या मिसळसाठी सुद्धा. ही चुलीवरची मिसळ जी आहे आपल्या मराठी माणसाची आहे आणि आपला मराठी माणूस जेव्हा व्यवसायात असं खूप सगळं यश मिळवतो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो.
विधान बिचारा आता पाण्यावरच भूक भागवणार. आम्ही बराच वेळ झाला वेट करतो आहोत. हमारा नंबर कब आएगा. आणि ही आपली संपूर्ण थाळी आलेली आहे. विधान काय खाणार आता? मिसळ खाणार. हे बघ जिलेबी बघ, तुझी फेवरेट गुळाची जिलेबी बरं का विधान. आणि अशी मस्त लस्सी घेतलेली आहे. लस्सी आहे, जिलेबी आहे, मग मिसळ आहे. विदू हे बघ, काळ्या मसाल्याची बरं का चुलीवरची मिसळ. आणि थोडीशी तरी शिवाय मिसळला मजा नाही. यम्मी. इथे वेगळे ढोलीत शेव लागले तर घ्या तुम्ही. मिसळचा छान असा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही बालाजी मंदिरात आणि महादेवाच्या मंदिरात जाणार आहोत. हे आहे बालाजी मंदिर. नाशिकमधील गंगापूर रोडवर सोमेश्वर जवळ असलेले श्री व्यंकटेश बालाजी मंदिर हे 4 ऑगस्ट 2006 रोजी स्थापित एक अत्यंत शांत आणि रमणीय ठिकाण आहे. येथे बालाजींची भव्य मूर्ती आहे. कुठे आलास? मंदिरात आलो. चला. येथूनच जवळ सोमेश्वर मंदिर, नवसाचा गणपती अशी मंदिरं आहेत. हे मंदिर नाशिकमधील एक प्रमुख आध्यात्मिक आकर्षण आहे. आवडलं तुला मंदिर? कसं आहे बाबू मंदिर महादेवाचं? विदू मंदिर कसं आहे? छान आहे. काऊ आहे ना ती? विधू आज मस्त बकरीच्या पिल्लासोबत खूप छान असा खेळला. त्याला फार आवडतं. पण अमेरिकेत हे असलं कुठं त्याला खेळायला मिळणार. इथे तो भरभरून खेळला आणि खूप सगळा आनंद घेतला विधानने. अरे वा विधू काय करतोय? किती छान. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.